पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। परत एकदा विचारतो शेवटचं, उज्ज्वला तू तुझा निर्णय बदलणार आहे की नाही? ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की आज आपल्या घरात जे काही घडत आहे ते मला विवशतेनं उघड्या डोळ्यांनी बघून सहन करावं लागणार आहे। तू तुझा हेका सोडत नाहीये आणि अश्विनी तू तुझा हट्ट सोडत नाहीयेस। तुम्ही दोघंही समजूतदार आहात। मी जो काही निर्णय घेतला तो फक्त शिल्पीचा विचार करून घेतला असं तुम्हाला वाटत असेल। मी आई आहे, मुलांसाठी आईचा जीव तुटतो आणि त्या मुलासाठी जास्त जो दुर्बल आहे, संकटात आहे, त्याच्यासाठी गेल्या काही दिवसात शिल्पीने जे भोगलंय ना ते बघून मला खूप त्रास झाला आणि म्हणून मी हा निर्णय घेतला। तुम्ही दोघंही कमवते आहात, सुखवस्तू आयुष्य जगायची तुमची हैपत आहे, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, समजूतदार आहात तुम्ही दोघं एकमेकांना सांभाळू शकता। मला कल्पना आहे की मी तुम्हा दोघांवर अन्याय करते, पण जमलं तर माफ कर। आई, आई 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 नका हो अशी माफी मागू आमची। तुम्हाला असं वाटतंय ना की शिल्पी याच घरात राहायला हवी? आम्ही जातोय ना या घरातनं, ऐकतोय ना तुमचं, मग आता तुम्हीही माझ्या काही गोष्टी ऐकायला हव्यात। स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करायची नाही, अन्न पाणी सोडायचं नाही, गोळ्या वेळेवर घ्यायच्या औषधांच्या, आणि सगळ्यात महत्वाचं मॉर्निंग वॉक मिस करायचं नाही आहे। कराल ना? काळजी घे ग, आम्ही आहोत इकडेच। येतो आम्ही, पाया पडतो। बाबा, सुखी रहा बाळांनो। काळजी घ्या स्वतःची। मयू आणि कुहूला एकदा तरी भेटायला हवं होतं। बाबा, इतकी भांडणं चाललीत आपल्या घरात, त्याला प्राजक्ताकडे पाठवलं तेच बरं झालं। त्या कुहूच्या मनावर उगीच परिणाम होतील। पोरी समजदार आहे, समजून घेतील। चला बाबा। आई, येतो आता। काळजी घ्या। आई, आई आई आई, आई काय झालं? आई आई आई, अरे बीपी शो झालाय तिला। सकाळपासून काही खाल्लं नाहीये, बीपीची गोळी तरी घेतली आहे का तिने?
बाबा त्याच्यात नाही आहे ती गोळी, ती रेग्युलर बीपीची गोळी, ती नवीन गोळी आहे. आई 1 मिनिट थांब, तुला गोळी देतो. अरे बघतेस काय, बीपीची गोळी दे रे तिला. गोळी गोळी शोधते मी. कुठे शोधतो? हे असं आहे, एकतर सगळ्या जबाबदाऱ्या आधी स्वतः घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर इतरांना नाही जमलं ते की मग नावं ठेवायची. आता कुठे हिची गोळी मला तरी काय माहिती. आई, बरं वाटतंय ना तुम्हाला? आणि एक स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची, असं नाही करायचं. गेली 2 वर्ष तू या घरात राहतेस शिल्पी, आणि तुझ्या आईची रोजची बीपीची गोळी कुठे असते हे तुला माहित नाही. हेच हवं होतं ना तुला. आम्हाला या घराच्या बाहेर काढायचं होतं तुला. अश्विनी बद्दल तुझ्या मनात अडी आहे म्हणून हे सगळं केलं आणि आम्हाला बाहेर जायला भाग पाडलंस. तुझ्यामुळे जात नाहीये, माझ्या आई बाबांसाठी जातोय. तुझ्यामुळे जो मनस्ताप त्यांना होतोय ना, त्यासाठी जातोय मी. पण शिल्पी, एक गोष्ट लक्षात ठेव, या घराच्या प्रत्येक गोष्टीत अश्विनी आहे. प्रत्येक गोष्टीत. आई बाबांच्या गोळ्यांपासून, त्यांच्या सकाळच्या चहापासून, त्यांच्या गाद्यांच्या चादरीपासून ते या सोप्यावरच्या उशांपर्यंत, या किचन मधली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भांड, प्रत्येक गोष्टीत अश्विनी. आणि एवढंच काय ग, हे देवारातल्या देवांमध्ये सुद्धा अश्विनी आहे. या निर्जीव गोष्टी पाहिजेत ना तुला, दिल्या. हे घर तुझं, पण या घराचा आत्मा अश्विनी. याला या घरात नाही काढता येणार तुला शिल्पी, नाही काढता येणार. जाता जाता हा भाऊ एक सल्ला देतो तुला. मी आणि अश्विनी आमच्या आई बाबांना तुझ्याकडे सोपवून जातोय. तुझ्या कुठल्याही वागण्यामुळे आई बाबांना कुठलाही मनस्ताप झाला, त्यांची तब्येत बिघडली किंवा त्यांचं काहीही बरं वाईट झालं तर श्रेयस वाघमारे पुन्हा येईल इकडे. आणि तेव्हा तेव्हा मी जे करीन ना, ते तुला सहन होणार नाही. झालं अश्विनी? एक मिनिट, माझं एक काम आहे. ज्या घराचा उंबरठा मी स्वतःची नवीन ओळख शोधण्यासाठी ओलांडला होता, आज तो उंबरठा ओलांडून मला कायमचं बाहेर पडावं लागते. हा निर्णय घ्यायला मला खूप बळ पाहिजे गणू, जे मला तुझ्याशिवाय कुणी नाही देऊ शकणार.
काळजी घ्या बाबा. आई येतो. प्रगती चांगली आहे. लवकर ठणठणीत बरी हो. हा नाही तर माझ्या पायाला प्लास्टर पडायचं. आई एक काम कर ना. शेवटी हेच करायचं होतं तर लवकर तरी करायचं होतं ना. एवढी नाटकं आणि एवढे तमाशे कशाला करायला लावले. आई आई आज तुझ्यामुळे मी वाचले ग. तुझ्यामुळे आज माझ्या डोक्यावर छप्पर आहे. नाहीतर मी कुठे गेले असते, काय केलं असतं मी. आणि तू बघितलंस ना बाबा आणि दादा कसे माझ्या विरोधात जातात. कधीही मला घराच्या बाहेर काढून टाकलं असतं अगं त्यांनी. तर तेच गेले. बरं झालं पण सगळं आता सॉर्ट आउट झालं. आता काही प्रॉब्लेम नाहीये. शिल्पी हे म्हणाले तसं माझ्याशी कधीच बोलले नाहीत तर ग. अगं नाही ग आई, असं काही होणार नाही. हा म्हणजे आत्ता चिडलेत ते तुझ्यावरती, पण ठीक आहे इव्हेंच्युअली बोलतील ना. असं कसं होईल बरं की ते बोलणारच नाहीत. तू नको टेन्शन घेऊ. हा सगळं नीट होईल. आता सगळं नीट होईल. तू खातेस का थोडस? हे घे माझ्या हाताने खा. हे घे. अगं बरं ठीक आहे. तुला जेव्हा खावंसं वाटेल ना तेव्हा सांग मला, मी येते तुला भरवायला. ओके मी आहे आतमध्ये आहे मी. काका हो आला होता. मला श्रेयसचा फोन आताच येऊन गेला. मी तिकडेच निघालो. हो काका मी त्याला भेटतो
आणि तो काय करतो बघतो आणि तुम्हाला कळवतो मी सगळं. ते ठीक आहे, पण पांड्या, श्रेयस, अश्विनी त्या दोन्ही मुलींना त्रास व्हायला नको. त्यांना हवी ती मदत करतो. मी असताना तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे सगळं इतकं अचानक झालं ना पांडे, की मला सगळं काही सूचनासच होत आहे. तू त्याच्या पाठीशी उभा राहा आणि तुला काय हवं ते मला सांग. हो काका, सांगतो मी. आणि अजून एक, मयुरी आणि कू आहेत प्राजक्ता जवळ एकदम सेफ घरीच, त्यामुळे ते टेन्शन सोडून द्या तुम्ही. पांड्या, नाही म्हणजे विद्युतला एकदा कळवावं असं. नाही नाही काका, नाही तुम्ही त्याला कळवलं नाही ना अजून, अजिबात कळवू सुद्धा नका. कारण की काय, विद्युत पण त्याच्याच टेन्शनमध्ये आणि माई आप्पा पण त्याच्यामुळे जरा अपसेट आहे. आणि त्यात जर काही श्रेयस आणि वहिनींचं प्रकरण त्यांना कळलं, ते डायरेक्ट डाऊन होती. मला कळव काय होतं ते. हा, ठेवू फोन. हो काका, करतो. अश्विनी, बाळा मला माफ कर. आई कू झोपली का ग? ऐक ना, बाबा खरंच हॉटेल्सना फोन लावतायत. हे सगळं फायनल आहे? हो. काय इतका टोकाचा निर्णय घेतलायस ग अचानक? मयूष, जो निर्णय योग्य आहे ना तोच घेतलाय मी. आणि विश्वास ठेव माझ्यावर. जरा शांत राहा ग बाळा. अश्विनी, कुठलेच हॉटेल जाता चेक इन देत नाही आणि रात्री तर चेक इन नाहीच आहे, उद्या सकाळी चेक इन नाही. मला किती छान वाटत असेल ना, तू अशी सगळं सामान घेऊन रस्त्यावर उभी आहेस आणि माझं घर इथं आहे. पण तुला मला माझ्या घरी यावंच वाटत नाहीये. नको ना प्राजू. जर मी तुझ्याकडे एक रात्र राहिले ना तर अख्ख्या सोसायटीत चर्चा होईल आणि आई बाबा हर्ट होतील. ते मला नकोय. अगं पण तू घर सोडल्यावर सगळ्यांना कळणारच आहे ना. हो, सगळ्यांना माहिती पडलंय, पण जर सोसायटीत राहिले तर आणखीन चर्चा होईल ना. त्यापेक्षा जर सोसायटीच्या बाहेर पडले तर लोकांच्या नजरेसमोर येणार नाही आणि नजरेसमोर जर आम्ही आलो नाही तर चर्चाही होणार नाही. अगं पण दुसरीकडे सोय होणार आहे का तुमची? आणि दुसरं काही मिळालं नाही तर? अगं प्रयत्न तर करू दे. तू कुठे जायचं नाही, तू माझ्या घरी चालायचं. चल बॅगा घे, माझ्या घरी चल. पांड्या, अरे मी कसं समजावं तुला? हे बघ, मी ऑफिसमध्ये गेलो असतो, पार्लरमध्ये झोपलो असतो, पण एवढे वाजलेत की ते मॉलचा दरवाजाही बंद झाला असेल आतापर्यंत. आणि इकडे राहिलो ना तर लोक विचारतील तुला का हे लोक का आले तुमच्या घरी, त्यांचं स्वतःचं घर सोडून. तुला माहिती इकडची लोक. काय शेअर दादा, एवढ्या रात्री फॅमिली घेऊन गावी निघायला वाटतं. हा नाही, तो थोडं तिकडेच आईस्क्रीम खायला. अच्छा, बरं बरं. बघितलंस, उचापत्या कमी असतात आपल्या लोकांना. उगीच बदनामी होईल, आई बाबांना त्रास होईल याचा. प्लीज समजून घे माझं. अरे मग तुला रस्त्यावर सोडू काय रे श्रेयस? सोय नाही झाली तर मी येईन ना तुझ्याकडे बाबा. पक्का? पक्का, समजून. चल ये तिकडे. काही झाली का सोय? नाही, आज तरी काही चान्स दिसत नाही. पांड्या, मला वाटतं मी त्या स्काय ब्रिज हॉटेललाच जातो. बरं ठीक आहे, चल मी पण तुझ्यासोबत येतो. चल रे, तू कुठे येतोयस? किती लांब आहे ते? अरे मग काय झालं, मी तुला असं सोडणार नाही, मी येतो तुझ्यासोबत. पांड्या, भाऊजी खरंच अहो, ऑनलाईन चेक करता येईल ना, तुम्ही नका येऊ. कारण आहे ना, आमचा विश्वास नाहीये. आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहिजे की तुम्ही नक्की चेक इन करताय का हॉटेलच्या रूम मध्ये. राजू, अगं किती काळजी करशील. आम्ही पोचलो ना की खरंच कळवतो. अगं हो प्राजक्ता, आम्ही कळवू. खरंच निघाव. नक्की कॉल कर. काही लागलं तर फोन कर. चला अश्विनी मॅडम, जाऊया.